रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. सर, मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या स्वाईन क्लिनिकची परत तेच मुख्य संकल्पना आणि उद्दिष्ट काय? आता आमच्या इकडे जे मेडिकवर हॉस्पिटलला जे एक्सक्लुझिव्ह स्पाईन क्लिनिक सुरू केलेलं आहे त्याची मुख्य संकल्पना हीच आहे की आपल्या पेशंट्सला एक हॉलिस्टिक म्हणजे ज्या स्पेशलिस्ट आहेत सगळे, जसे की फिजिओथेरपिस्ट झाले, ऑर्थोपेडिक सर्जन झाले, स्पाईन सर्जन झाले आणि न्यूरो सर्जन झाले आणि न्यूरोलॉजिस्ट झाले, या सगळ्यांचं एक निगडीत आणि सगळ्यांनी आपलं स्पेशलायझेशनचा जो काही नॉलेज आहे ते देऊन पेशंटला एक चांगलं ट्रीटमेंट द्यावं, हाच याची एक संकल्पना. काय असेल आणि कशी ह्याबद्दलचं उपचार घेतले जातील आणि काय सुविधा अपडेट? तर आता मोस्ट कॉमन आपल्या इकडे जे स्पाईनचे जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यात मानेत दुखणं आणि कमरेत दुखणं आणि मानेतून आणि कमरेतून हातात ते दुखणं जाणं, ह्या सगळ्या जे असतात ज्याच्यात डिस्क बाहेर येते आणि नसांवर दाबते, हे मोस्ट कॉमन असतात. ह्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये स्कोलिओसिस असणं आणि वयोवृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होणं किंवा त्यांच्यामध्ये ज्या नसा आहेत त्या दाबून त्यांच्यात लंबर कॅनल स्टिनोसिस होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपण तिकडे ट्रीटमेंट करणार आहोत. यापूर्वी जी बॅकबोनची आपल्याकडे उपचार पद्धत होती त्याच्यात आधुनिक टीमवर्कच्या माध्यमातून कशा प्रकारचा बदल आपल्याला आता ट्रीटमेंटमध्ये खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत. जसं की मी पहिले सांगितलं की आपण जे अगोदर मोठे इन्सिजन द्यायचो कमरेवर आणि त्याने जे सर्जरी करायचो ज्याच्यात आपल्या पेशंट्सला अराऊंड महिन्यानुमहिने बसून झोपून राहावं लागायचं बेडवर, आता ते न करता आता आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरी करतो, ज्याच्यात आपण छोटे छोटे चिरे मारतो आणि एक्सरे आणि दुर्बिणीच्या सहारे आपण त्या नसा आहेत त्या मोकळ्या करतो आणि तिकडे स्क्रू टाकून ते फिक्स करतो, ज्याच्यामुळे आपण पुढच्या दिवशीच पेशंटला मोबिलाइज करू शकतो, चालवू शकतो आणि ते एका आठवड्यात किंवा 1.5 आठवड्यात आपल्या कामाला रुजू होऊ शकतात. सर, मणक्यांच्या आजारापासून काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे? जसं मी पहिले सांगितलं, मणकाच्या आजारातून पहिले तर न होण्यासाठी द मेन थिंग इज की एक्सरसाइज करणं खूप 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 गरजेचं आहे. आणि भरपूर जण हलगर्जीपणा करतात की बाबा ठीक आहे, मला मणक्यात त्रास आहे, मला हातात कमजोरी पण आहे, तरी ठीक आहे बघू पुढे होत राहील. आणि प्रॉब्लेम हा होतो की एकदा ती नस दाबली गेली आणि त्याच्यानंतर ती दाबून राहिली भरपूर दिवसासाठी, जरी त्याच्यानंतर मी सर्जरी केली तरी किती रिकव्हरी होईल ह्याचे चान्सेस कमी होऊन जातात. म्हणून प्रत्येक वेळी पेशंटला जेव्हा पण त्रास होतोय त्याने लवकरात यावं आणि त्यांचे जे निदान आहे ते करून घेऊन अप्रोप्रिएट ट्रीटमेंट घ्यावी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे आजार मणक्याचे दिसून येतात किंवा कमरेचे देखील आपण ऐकतो महिलांमध्ये जास्त असतात, पण एखाद्या वयोमर्यादा असेल, जर तुमची ही ट्रीटमेंट आहे एखाद्या वयोमर्यादेनुसार तर ती लागू पडेल का? म्हणजे एखादी 60 इयर्स 70 इयरची झाली तर ती सेवा त्यांना कशी पडेल? जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, हे लहान मुलापासून वयोवृद्ध किंवा एकदम 60 किंवा 70 वर्षापर्यंतचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो प्रत्येक वयोगटात वेगवेगळ्या प्रकारचे स्पाईनचे प्रॉब्लेम्स येतात. कंबरदुखी आणि मानेचे तर असतातच, पण जसं वय वाढतं 60 नंतर जसं मेनोपॉज येतो त्याच्यामुळे त्यांचे जे इस्ट्रोजन लेवल आहेत कमी झाल्यामुळे
त्यांच्या ज्या हाडामध्ये आहे ऑस्टिओपोरोसिस सुरू होतं, म्हणजे जे हाडाची घनता आहे ती कमी होते. त्याच्यामुळे मणक्यामध्ये त्रास होणे, दुखणे आणि त्याच्यानंतर कधी कधी नसांमध्ये त्रास होणे, ज्याने नसा पण दाबल्या जातात. तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी ते थोडासा पण फॉल झाला असेल, थोडंही पडले असतील तर लगेच मणक्यामध्ये फ्रॅक्चर होण्याचे वगैरे चान्सेस असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट करणं, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन चे औषधं देणं आणि ॲडिशनली फिजिओथेरपी करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. आणि ज्या पेशंट्सला खरंच सर्जरीची गरज आहे त्यांना सर्जरी करून लवकरात लवकर आपल्या घरी आणि आपल्या दैनंदिन दिवसात रुजू करणं हे गरजेचं आहे. तर इथे कसं असेल मेडिकलवर जेव्हा हे स्पाईनसाठी लोक येतील तर त्याचा खर्च कसा असेल आणि इन्शुरन्स वगैरे ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे? इन्शुरन्स सगळे आपल्याकडे इन्शुरन्स आहेत. दुसरी गोष्ट आपल्याकडे CGHS, ECHSचे पण जे पेशंट्स आहेत ते येतात आणि आपल्याला कमीत कमी दरामध्ये सर्वात चांगली जितकी ट्रीटमेंट करता येईल ह्याच्यासाठी आम्ही इकडे कमिटेड आहोत. आणि नक्की हा जो 7-8 वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स आहे स्पाईन सर्जरीचा आणि त्याच्यानंतर डॉक्टर भोर यांचा 30 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे हा नक्की ह्याच्यात भरपूर बेनिफिशियल राहील आणि विल बी एबल टू गिव्ह द बेस्ट ऑफ द ट्रीटमेंट इन नवी मुंबई ॲट मेडिकवर हॉस्पिटल फॉर स्पाइन रिलेटेड प्रॉब्लम्स. मेडिकवर हॉस्पिटल्स आज नवी मुंबई में एक स्पेशल एंड एक्सक्लूसिव स्पाइन क्लिनिक प्रोग्राम शुरू कर रही है. मेडिकवर हॉस्पिटल्स का ये उद्देश्य है कि एज ए कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ हमारा काम है कम्युनिटीज़ में अवेयरनेस करना. ये स्पाइन क्लिनिक प्रोग्राम का एक मुख्य उद्देश्य रहेगा जिसमें हम लोग कॉरपोरेट एम्प्लॉयज़, कम्युनिटीज़ एंड सब लोगों के साथ में हमारे कंसल्टेंट्स की टीम, जो डेडिकेटेड स्पाइन सर्जन, हमारे ऑर्थोपेडिक सर्जन्स की टीम वहाँ पे जाएंगे एंड उनको ये स्पाइन क्लिनिक के माध्यम में ऑफिस एर्गोनॉमिक्स कैसे उनकी दिनचर्या होनी चाहिए वो अवेयरनेस माध्यम से स्पाइन के प्रॉब्लम्स कम हो या उनके प्रॉब्लम्स आगे चल के ना हो, उस उद्देश्य से सारे नवी मुंबई एंड पनवेल डिस्ट्रिक्ट्स एंड अदर एरियाज़ में जाके ये प्रोग्राम करने वाले हैं. उसके तहत छोटे छोटे एरियाज़ में हमारे ऑर्थोपेडिक सर्जन्स की टीम अंडर द स्पाइन क्लिनिक प्रोग्राम OPDs करेंगे, जो गांव में भी लोगों को जहाँ पे स्पाइन क्लिनिक का प्रॉब्लम्स की वजह से वो लोग सर्जरी करने के लिए आगे नहीं आते हैं और काफ़ी जगह पे डर होता है. हमारे डॉक्टर्स खुद वहाँ पे जाके ये प्रोग्राम के तहत अवेयरनेस करने वाले हैं. सो मेडिकवर हॉस्पिटल्स का ये उद्देश्य है कि ये से एक्सक्लूसिव क्लिनिक ओपन करके एक स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट अप्रोच देना लोगों को. थैंक यू.